मोदींवर रोज टीका करणाऱ्या विरोधकांमध्ये अचानक खळबळ उडाली, कारण शरद पवारांनी थेट नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढलीये, संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे, भाजपने सावध प्रतिक्रिया दिली आहे आणि आता एकच प्रश्न हा विचारला जातोय की शरद पवारांचा नेमका गेम प्लॅन काय आहे. नमस्कार, मी शनाया. मंगळवारी लक्ष्मणराव गुटे ग्रामीण विकास फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. पवार म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्याशी माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण पंतप्रधान म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी चांगलं काम करतायत आणि ही एक गोष्ट विसरून चालणार नाही. हे ऐकताच विरोधकांच्या गोटात शांतता पसरली, कारण ज्या मोदींवर रोज टीका केली जाते त्यांच्याच कामांचं कौतुक शरद पवार करतायत. पण खरी गोष्ट मात्र इथून सुरू होते की पवारांनी पुढे नेहरू, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचं देखील उदाहरण दिले. देशाची प्रतिष्ठा पक्षापेक्षा मोठी असते असं पवार म्हणाले. आणि मग त्यांनी इंदिरा गांधींचा एक किस्सा सांगितला की सोव्हिएत युनियनच्या दौऱ्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की मी भारताच्या 40 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करते, त्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान मी सहन करणार नाही. हा फक्त इतिहासाचा उल्लेख नव्हता बरं का, हा अप्रत्यक्ष संदेश होता. आणि तो संदेश कोणासाठी होता? विरोधकांसाठी की भाजपसाठी की कदाचित दोघांसाठीही? पवारांचं वक्तव्य बाहेर येताच महाविकास आघाडीत अस्वस्थता सुरू झाली. सर्वात आधी प्रतिक्रिया आली ती संजय राऊतांची. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा पक्ष शरद पवारांच्या विधानाशी सहमत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी तर थेट मोदी सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदींनी जनतेचा विश्वासघात केलाय. म्हणजेच एका वक्तव्याने विरोधकांमध्ये दरी स्पष्ट दिसू लागली. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र पवारांचं जोरदार समर्थन केलंय. पश्चिम आशियातील संघर्ष, इंधन टंचाई आणि वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देश एकत्र राहणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलंय. पण त्याच वेळी एक वाक्य खूप महत्वाचं होतं, ते म्हणजे सरकारच्या अपयशाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, फक्त योग्य वेळीची वाट पाहिली जाते. म्हणजेच पवारांनी मोदींचं कौतुक केलं पण सरकारला क्लीन चिट दिली नाही. आणि आता भाजपची भूमिका पहा. भाजपच्या नेत्यांनी देखील अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की विरोधकांनी शरद पवारांकडून शिकायला हवंय, जागतिक मुद्द्यांवर एकजूट दाखवायला हवीये. पण भाजपनेही जास्त उत्साह दाखवला नाही, कारण त्यांना माहितीये की शरद पवारांचं राजकारण हे सरळ रेषेत कधीच चालत नाही. आणि इथे येतो तो सर्वात मोठा ट्विस्ट, मोदी आणि पवार यांच्यातील संबंध. 2015 मध्ये बारामतीमध्ये नरेंद्र मोदींनी जाहीरपणे म्हटलं होतं की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत. त्यानंतर मोदींनी पवार कुटुंबासोबत स्नेहभोजन देखील केलं होतं. बाहेरून राजकीय संघर्ष, पण आतून मात्र संवाद हा कायम आहे. फक्त इतकंच नाही, गेल्या वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यावेळी इंडिया आघाडी संसदेत विशेष अधिवेशनाची मागणी करत होती. पण शरद पवारांनी स्वतःच्या मित्र पक्षांना सांगितलं की संरक्षणाची संबंधित मुद्द्यांवर राजकारण करू नका. म्हणजे पवार हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कायम वेगळी लाईन घेत आले आहेत. आता मोठा प्रश्न की पवार मोदींचं कौतुक का करतायत? कारण शरद पवार फक्त विरोधक म्हणून राजकारण करत नाहीत, ते स्वतःला राष्ट्रीय पातळीवरील संतुलित आणि अनुभवी नेता म्हणून सादर करतात. ते पूर्णपणे आक्रमक मोदी विरोधी भूमिका घेत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की देश हिताच्या मुद्द्यावर सतत विरोध केल्यास मध्यमवर्गीय आणि तटस्थ मतदार दूर जाऊ शकतात. पण खरी राजकीय चाल कदाचित आणखीन खोल आहे. पवार हे एकाच वेळी दोन गोष्टी करताना पाहायला मिळतात, की एका बाजूला महाविकास आघाडीत स्वतःचं महत्व टिकवून ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला भाजप सोबत संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद न करणं. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात दोन अर्थ असतात, एक सार्वजनिक आणि दुसरा राजकीय. आणि म्हणूनच आज राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे की शरद पवार फक्त देशहिताची भूमिका मांडत आहेत का, की भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची तयारी सुरू झाली आहे. कारण एक गोष्ट मात्र पक्की आहे की शरद पवार जेव्हा शांतपणे एखादं वाक्य बोलतात तेव्हा त्याचा राजकीय आवाज खूप दूरपर्यंत जातो. तुम्हाला काय वाटतं, पवारांनी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.